नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे रागिनी आता क्षितिजाला घेऊन आलेली असते जंगलामध्ये आणि तिथे जी पाण्याची टाकी असते त्याच्यामध्ये ती म्हणत असते, क्षितिजाला टाकू का? आकाश, हे बघ तुझ्या क्षितिजाला या पाण्याच्या टाकीमध्ये टाकू का? तुमचं सुख आयुष्यभरासाठी तुमच्याकडून हिरावून घेऊ का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, प्लीज प्लीज आत्या प्लीज, असं काही करू नकोस. क्षितिजाला त्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकू नकोस. हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडतो. असं काही करू नकोस प्लीज आत्या. तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे आता मागून भूमी येत असते. भूमीला एक रस्सी सापडते. ती तिचा दोरखंड तयार करते आणि त्याचबरोबर आता त्याचा फास तयार करून तो फास ती रागिणीच्या गळ्यामध्ये टाकते. फास गळ्यामध्ये टाकल्यानंतर ते हळूच तिला धक्का देते आणि खाली पाडते. तेव्हा इथे तिच्या हातातून क्षितिजा सटकते. आकाश जाऊन तिला पकडतो आणि क्षितिजाचा जीव वाचवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, क्षितिजाला घरातून गायब करणाऱ्या रागिणीला भूमी आता माफ करत नाही. तिथे एक काठी पडलेली असते. लाकडी काठी ती उचलते आणि त्याने रागिणीला मारायला सुरुवात करते. तिला बेदम मारत असते. रागिणी म्हणत असते, अरे काय करताय तुम्ही दोघं जण? मला मारू नका. आणि जर मारायचंच असेल, संपवायचंच असेल तर कायमचं संपवा ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, का तुम्ही अशा वागता आमच्याबरोबर? लाज नाही वाटत तुम्हाला? आमच्या इथे इतक्या छोट्या मुलीच्या जीवावरती उठलात तुम्ही. तिला तुम्ही किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न केलात. लाज नाही वाटत तुम्हाला? आतापर्यंत तुम्हाला इतका मान दिला, इतकी इज्जत दिली, पण तुम्हाला ते सगळं नकोसं झालं होतं ना? तेव्हा भूमी म्हणते, आणि हे कशासाठी केलं सगळं? सत्तेसाठी, पॉवरसाठी नाही का? तुम्हाला घराची मालकीण व्हायचं होतं, राणीसारखं राहायचं होतं ना तुम्हाला? म्हणून हे सगळं केलं, फक्त आणि फक्त पैशांसाठी. तरीसुद्धा इथे सगळं संपलंय, तुमचं कारस्थान उघडं पडलंय, तरी मात्र माझ्या मुलीला किडनॅप करायची हिंमत केलीत. मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि इथे आकाश आणि भूमी दोघेजण काठीने आता रागिणीला बदडवत असतात. आकाशसुद्धा म्हणत असतो, अगं आत्या आत्या म्हणून तुला इतका मान दिला, आई म्हणून तुला इज्जत दिली, आणि तरीसुद्धा इथे केसाने गळा कापलास आमचा. आमच्या जीवावरती उठलीस तर उठलीस, पण आमचा राग आमच्या इतक्या छोट्या मुलीवरती काढायला तुला लाज कशी वाटली नाही गं? कधीच मी तुला माफ करणार नाही, अगदी कधीच. तेव्हा इथे भूमी म्हणते, आणि तुम्हाला काय मारून तुम्हाला इतकी सोपी शिक्षा देऊ का? अजिबात नाही. खरं तर तुम्ही ना जेलमध्ये जायला पाहिजे, जन्मठेपेच्या शिक्षेसाठी. जेव्हा तुम्ही जेलमध्ये जाऊन बसाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे देवा, विनाकारण मी इतक्या चुका केल्या, ज्याला काही महत्त्वच नव्हतं. जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खरी किंमत कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण बोलत असतात. भूमी म्हणते, आकाश तू एक काम कर, पोलिसांना फोन कर आणि लवकर इथे बोलाव. कारण काही झालं ना तरीसुद्धा आज यांना जेलमध्ये आपण पाठवायचंच. यांनी जो काही गुन्हा केला आहे ना माझ्या मुलीला किडनॅप करण्याचा, त्याची शिक्षा तर आज यांना मिळणारच. आणि यांना मारू नये ना, यांची शिक्षा आपण सोपी नाही करायची, तर यांना आपण जन्मठेपेसाठी पोलीस स्टेशनमध्ये पाठवायचं, अटक करायला लावायची. फोन कर ना आकाश. तेव्हा आकाश आता फोन करायला जातो, पण त्याच्या फोनला जंगलामध्ये नेटवर्कच नसतो. तेव्हा इथे आकाश आता नेटवर्क बघत असतो आणि इथे भूमी क्षितिजाकडे बघत असते. तेवढ्यातच आता रागिणी उठून बसते आणि क्षितिजाला पकडायला जाते. क्षितिजाला ती घ्यायला जाते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीची नजर थोडीशी दूर झाल्यानंतर रागिणी लगेच क्षितिजावरती अटॅक करायला जाते. पण तेवढ्यातच इथे भूमीने रस्सी पकडलेली असते आणि आकाशसुद्धा तिची आता मदत करायला आलेला असतो. तेव्हा ते दोघेजण म्हणत असतात, नाही आत्या नाही, तू असं काही करणार नाही आहेस. प्लीज आत्या, तू क्षितिजाला हात लावू नकोस हा. तिला जर काही झालं ना तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार, आणि तुझं काय करेन ना काही सांगता येत नाही. तेव्हा क्षितिजाजवळ जाऊ नकोस. पण इथे आता रागिनी काही ऐकत नसते. रागिनी क्षितिजाला पकडायला जातच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशभूमी तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण रागिनी ऐकत नसल्यामुळे दोघेजण आता हातामध्ये जो काही दोरखंड पकडलेला असतो तो जोरात मागे खेचतात. तेव्हा इथे रागिणीच्या गळ्यामध्ये फास असतो. भूमी आकाश दोघेजण दोरखंड मागे खेचतात. तेव्हा रागिनी आता जोरात खाली पडलेली असते, कारण तिच्या घशाला फास बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी तर खाली जमिनीवरती पडलेली असते.
तेव्हा भूमी जाते आणि सगळ्यात आधी क्षितिजाला उचलते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी अगं हे काय, आत्या खाली पडली, आत्याला चक्कर आली आहे का? तेव्हा इथे आकाश आता म्हणतो आत्या अगं डोळे उघड ना आत्या. पण रागिनी काही डोळे उघडत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी अगं आत्या श्वास घेत नाही आहे. आत्या मेली भूमी, आत्या मेली. आपण तिला मारलं दोघांनी, आपण खून केला आत्याचा. काय गं आत्या डोळे उघड ना. अगं स्वतः तर खुनी होतीस, स्वतः तर किती लोकांचे खून केलेस, पण आमच्याकडून सुद्धा आता तुझा नेमका खूनच झाला ना. शेवटीला तुलासुद्धा आम्ही मारलं. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश शांत हो आकाश. तेव्हा आकाश म्हणतो आता काय करायचं भूमी सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की आत्या अगं कधीतरी तुला मनापासून आई मानलं होतं गं, आणि माझ्या हातूनच तुझा खून व्हायचा होता. तेव्हा इथे आकाश आता घाबरलेला असतो. आकाश रागिनीकडे बघून रडत असतो. भूमी म्हणत असते आकाश शांत हो आकाश. हे बा आपण काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे. आपण काय करायचं आता, आपण एक काम करूया, आपण कुणाला काही सांगायचं नाही. जे काही घडलंय ते चुकून घडलंय, आपण नाही जायचं कुणाला सांगायला. तेव्हा आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी, आयुष्यभर हे ओझं डोक्यावरती घेऊन आपण जगायचं का? नाही भूमी, आपल्याला ते नाही होणार. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, माझ्याने सुद्धा ते शक्य होणार नाही, एक दिवससुद्धा मला जाणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो काय करायचं, आपण एक काम करूया, पोलिसांना फोन करूया आणि त्यांना खरी खरी साक्ष देऊया की आम्ही हे जे काही केलं आमच्या मुलीसाठी केलं, कारण आत्या आमच्या बाळाला घेऊन निघून जात होती, असंच सांगूया ना आपण. तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे, ठीक आहे, आपण आता तसंच करूया. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी अगं रागीने आत्याचा खून केला आपण सुद्धा कायद्याचे इथे गुन्हेगार आहोत, आपण गुन्हेगारपणा केलाय ना, आपण रागेने आत्यांना मारलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणते आकाश आपण एक काम करू, पोलिसांना खरं खरं सांगू. तेव्हा इथे पोलीस आपलं काही ऐकून घेतील का? आकाश म्हणतो मला नाही वाटत पोलीस आपलं काही ऐकून घेतील, कारण जरी पण आपण हे सगळं आपल्या मुलीच्या बचावासाठी केलं असलं तरीसुद्धा आपल्या हातून खून झालाय ना, त्याच्यामुळे पोलीससुद्धा आपल्याला चुकीचं समजतील आणि आपल्याला जेलमध्ये टाकतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणतो मी पोलिसांना फोन करून इथे बोलावतो आणि आपण आपल्या गुन्ह्याची कबुली देऊया. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश अरे एकदा विचार कर ना आकाश, आपण जर जेलमध्ये गेलो तर आपल्या क्षितिजाचं काय होणार? तेव्हा प्रेक्षकांनो आता स्टार्टिंगपासून भूमी आणि आकाश यांना रागिणीने त्यांच्याबरोबर काय काय केलं आहे हे सगळं आता आठवायला लागतं. तर इथे रागिणीने सगळ्यात आधी लग्न झाल्यापासून भूमी आकाशला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरला जेव्हा इथे क्षितिजा जन्माला आली तेव्हा रागिणीने सगळ्यात पहिल्यांदा तर तिचं किडनॅपिंग केलं जन्माला आल्या आल्या. नंतर ते बाळ रागिणीकडे गेल्यानंतर तिच्याकडून ते बाळ अमोलीकडे गेलेलं असतं आणि अबोली त्या बाळावरती हक्कदारी गाजवते. मग आता त्या बाळाचं धुपटं सापडतं. क्षितिजाचं धुपटं सापडल्यानंतर त्याच्यावरून भूमी हळूहळू शोध घेते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर गायकवाड सरांच्या मदतीने भूमीला कळतं की ते बाळ भूमी महाजनचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो बऱ्याचशा गोष्टी आता इथे समोर आलेल्या असतात आणि मग इथे कोर्टामध्ये केस सुरू होते आणि तिथे भूमी स्वतः केस लढून क्षितिजाची कस्टडी स्वतः मिळवते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो कस्टडी मिळाल्या इथे रागिनी त्या तिघांना आता देवदर्शनासाठी पाठवते आणि देवदर्शनासाठी जात असताना रागिनीने गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात, जेणेकरून भूमी आकाश आणि क्षितिजा अपघातामध्ये मरून जावे म्हणून गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. आणि तेच होतं प्रेक्षकांनो, संकर्षण आणि आकाशच्या गाडीचा अपघात होतो आणि त्यानंतरला मग इथे संकर्षणलाच इथे आकाशचं ऑपरेशन करायचं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी संकर्षणकडे जाते, त्याच्या हातापाया पडते. तेव्हा तो तिला डिव्होर्स पेपर देतो आणि म्हणतो की माझ्या इथे माझ्या मुलाची ओजसची आई म्हणून तू राहायचं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी खूपच जास्त रडते आणि तिथे ती राहते आकाशसाठी. आपल्या क्षितिजाला सुद्धा ते आपल्यापासून दूर करते आणि इतक्या कठीण प्रयत्नानंतर जेव्हा भूमी पुन्हा घरी येते तेव्हा इथे रागिणीने तिला परत मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. भूमीचं किडनॅपिंग करायला सांगितलेलं असतं. तिला एका ड्रममध्ये ठेवून त्याच्यावरती गोंड्याची फुलं ठेवण्यात आलेली असतात तिला मारण्यासाठी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो संकर्षणकडे भूमी असताना आकाश म्हणालेला असतो की मी आता आमच्या क्षितिजाला घेऊन जातोय, नंतर भूमीला सुद्धा घेऊन जाईन.
तेव्हा इथे आता रागिणीमुळेच आकाश आणि भूमी एकमेकांपासून दूर झालेले असतात. ते दोघे एकमेकांबरोबर बरेच दिवस राहत नसतात. भूमी त्याच्याबरोबर बोलत नसते. हे फक्त रागिणीमुळे झालेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी काय करायचं? पोलिसांना फोन करायचं की नाही? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, पोलिसांना जर आपण फोन केलं आणि त्यांनी आपलं काही ऐकूनच घेतलं नाही तर? आपल्याला या सगळ्या प्रयत्नामध्ये अडकवलं तर? आपल्या मुलीचं काय? क्षितिजाचं काय आकाश? अरे ती बिचारी पोरकी होईल रे, पोरकी होईल. तेव्हा आकाश म्हणतो, तेच ना रे भूमी, मग काय करायचं आपण? तेव्हा ती म्हणते, नाही सांगायचं पोलिसांना काहीच. कशाला सांगायचं पोलिसांना? आणि आपण काही चुकीचं केलं असं मला वाटतच नाही. अरे आत्तापर्यंत रागिनी आत्यांनी आपल्याला किती त्रास दिला, दिला की नाही? आपल्या तिघांना जीवे मारण्याचा किती वेळा प्रयत्न केला. आपलं नशीब चांगलं, नशीब बलवत्तर म्हणून आपला जीव गेला नाही. नाहीतर आपली क्षितिजा तर कधीच पोरकी झाली असती. पोरकी होण्याच्या आधीच ती आपल्यामध्ये असती की नसती, हा आधी प्रश्न पडतो. तेव्हा पोलिसांना काही सांगायची गरज नाही आहे. त्यांनी आपल्याला समजून नाही घेतलं तर विनाकारण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवतील आणि जणू काही आपला छळ करतील. त्यामुळे आपण एक काम करूया, जणू काही आपल्या हातून काही घडलेलंच नाही आहे असं आपण आता रिॲक्ट व्हायचं. कुणाला काही माहिती नाही आहे. इथे काही आपल्याला कुणी बघितलेलं नाही आहे. आपण सगळ्यात आधी यांचा बंदोबस्त करू आणि इथून निघून जाऊ. काय वाटतं तुला? तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, तू बरोबर बोलतेस. आणि तसंही रागिनी आता गुन्हेगारच होती. तिने किती वेळा आपल्याला एकमेकांपासून वेगळं केलं आणि त्याचबरोबर घराघरामध्ये भांडणसुद्धा लावलं. आणि तेव्हा इथे आकाशला आठवतं की रागिनीने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली असते की तिने अभिजितला स्वतःच्या पदरानेच इथे गळा दाबून मारलेलं असतं. अभिजितचा खून इथे रागिनीनेच केलेला असतो. आकाश म्हणतो, ठीक आहे भूमी, आपण कुणाला काही सांगायचं नाही आहे आणि घरी गेल्यानंतर असं रिॲक्ट व्हायचं जसं काही सगळं नॉर्मल आहे, काहीही चुकीचं घडलेलं नाही आहे, असं आपण सगळ्यांना दाखवू. आणि त्याच्यामध्ये आता रागिनी आता फरारसुद्धा होती. कुठे गेले, काय गेले, कुणाला काही माहिती नसेल. तेव्हा आकाश म्हणतो, आपण जे काही केलं आपल्या क्षितिजासाठी केलं आणि तिच्या भवितव्यासाठीच आपण ही गोष्ट आता लपवून ठेवायची आहे. पण त्याआधी आपल्याला रागिनी आत्यांचा इथे बंदोबस्त करावा लागेल, असं आता भूमी म्हणत असते. भूमी खूप जास्त घाबरलेली असते. आधीसुद्धा घाबरलेली असते आणि नंतर जे काही घडतं त्याने तर ती पूर्णपणे हादरूनच गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश तिला धीर देण्याचं काम करत असतो. पण आकाशला सुद्धा तेवढाच त्रास होत असतो, त्याला राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, आपण तेच करूया. या बॉडीची आपण आता विल्हेवाट लावूया आणि आपल्या क्षितिजासाठी हे सत्य आपण कुणालाही सांगायचं नाही. नाहीतर ती बिचारी पोरकी होईल. आपल्या क्षितिजाच्या नशिबामध्ये आई-वडिलांचं प्रेमच नाही आहे का? म्हणजे इतके महिने जन्माला येऊन ती माझ्यापासून दूर होती आणि आता ती आपल्या जवळ आली आहे तर काही ना काहीतरी संकट हे सुरूच आहे. तेव्हा आकाश म्हणतो, जाऊ दे, आता संपली सगळी संकटं. आता आपण इथून निघूया आणि मग जे काही होईल ते पुढचं पुढे बघू. पण सध्या तरी इथून निघूया. इथे आपल्याला कोणी बघितलं तर नसेल ना? भूमी म्हणते, नाही आकाश, अरे कोण कशाला आपल्याला बघेल? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजणं रागिनीला उचलतात. रागिनीला उचलून त्या पाण्याच्या टाकीमध्ये फेकून देतात आणि ती टाकी बंद करून ठेवतात. त्याच्यावरती काटे वगैरे टाकतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, मी ठीक आहे, चल आता आपण निघूया. कुणी आपल्याला बघायच्या आधी आपल्याला इथून गेलं पाहिजे. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजणं गाडीतून येत असतात. तेव्हा गाडीतून येत असताना भूमी म्हणत असते, आकाश, आपल्याला कुणी बघितलं तर नसेल ना? घरी कुणाला संशय तर येणार नाही ना? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, असं काही होणार नाही. तू फक्त चांगला विचार कर बरं. जे काही आहे ते सगळं काही पॉझिटिव्ह आहे असा विचार कर. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश आता घरी आलेले असतात. त्यांच्या आधीच इथे आता इन्स्पेक्टर हवालदार आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, हवालदार आलेले असतात घरावरती पहारा देण्यासाठी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, अगं हे पोलीस का इथे आलेत? यांना काही कळलं असेल का? म्हणजे आपल्या जे काही हातून घडलंय ते त्यांना समजलं असेल. ते बघ, खिशामध्ये हातकडीसुद्धा आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, आता काय करायचं? तेव्हा आकाश म्हणतो, मला पण कळत नाही आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता आकाशभूमी जात असताना इथे हवालदार म्हणतात, अहो साहेब, तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा आकाशभूमी आता समोर येऊन उभे राहतात. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, हे बघा, आम्हाला सगळं काही कळलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, दादा, एक मिनिट, एक मिनिट, आमची या सगळ्यामध्ये खरंच काही चूक नाही. आम्ही जे काही केलं ते आमच्या मुलीसाठी केलं, तिच्या संरक्षणासाठी केलं. आम्हाला खूप भीती वाटते, आम्हाला मान्य आहे. तेव्हा इथे
आता हवालदार काका म्हणतात, "मॅडम, अहो तुम्हाला काय घाबरायची गरज आहे? गायकवाड सरांनी आम्हाला सगळं काही सांगितलंय, की तुमच्या आत्याने कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिला, मारण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला इथे आता कसलाही त्रास होणार नाही. आम्ही बंदोबस्तासाठी गेलो होतो म्हणून यायला उशीर झाला. आम्ही आहोत इथे तुमच्या प्रोटेक्शनसाठी. गायकवाड सरांनी आम्हाला पाठवले कारण तुमची जी आत्या आहे, ती आता गायब झालेली आहे, फरार झालेली आहे आणि ज्या अर्थी ती फरार झाली आहे ना, त्यामुळे तुम्हाला त्रास होणं हे साहजिकच आहे. पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना इथे आता लक्ष ठेवायला. आम्ही तुमच्या प्रोटेक्शनची काळजी घेऊ आणि आता यापुढे काहीही चुकीचं घडणार नाही." त्यानंतर प्रेक्षकांनो हवालदार म्हणतात, "पण तुम्ही कुठे गेला होतात?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, की "मी जरा पाय मोकळे करायला गेलो होतो. माझ्या आत्याने इथे मला जो काही धोका दिलाय, ते सगळं विसरणं शक्य नव्हतं. मला झोप येत नव्हती. मी तळमळ करत होतो. तेव्हा मी बाहेर जात असताना इथे क्षितिजासुद्धा उठली होती. तेव्हा भूमी म्हणाली, "मी तिलासुद्धा बाहेर घेऊन येते. मोकळ्या हवेत गेल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी इथे एकदा राउंड मारायला आलो होतो. बाकी काही नाही." तेव्हा इथे आता हवालदार म्हणतात, की "ठीक आहे सर. अहो सहजच विचारलं तुम्हाला. काही हरकत नाही. तुम्ही जा आता छान आराम करा आणि मग आपण उद्या भेटू. तोपर्यंत आम्ही आहोत इथे लक्ष ठेवतो." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला आठवत असतं, की रागिणीची डेड बॉडी पाण्याच्या टाक्यामध्ये टाकलेली आहे. काटेवरती घेतलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी क्षितिजाला पाळण्यामध्ये टाकते आणि इथे आता भूमीचं लक्ष जातं आकाशकडे. आकाश आता तिथे एकटाच उभा राहिलेला असतो आणि त्याला आता भीती वाटत असते. तो आपले हात बघत असतो, टी-शर्ट पुसत असतो. त्याला असं वाटत असतं, की रागिणीचा खून केलाय. तिचं ते रक्त आपल्या अंगावरती उडालंय की काय? असं आता त्याला वाटत असतं. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, "चल भूमी चल. आपल्याला आता लवकरात लवकर रूममध्ये जायचं आहे. अजून कुणीही उठलेलं नाही आहे. कुणीतरी आपल्याला बघायच्या आधी आणि 1000 प्रश्न विचारायचे आधी आपण आता निघून आपल्या रूममध्ये जाऊया." तेव्हा इथे आता आकाश भूमीला घेऊन आणि क्षितिजाला घेऊन आधी रूममध्ये जातो. तेव्हा इथे आकाश स्वतःला त्रास करून घेत असताना भूमी म्हणत असते, की "आकाश, मी तुला सांगितलं ना, जे काही घडलंय ते सगळं विसरून जायचं म्हणून आणि हे बघ नॉर्मल राहायचं, नॉर्मल रिॲक्ट करायचं. तू जर असा वागत राहिलास ना, तर सगळ्यांना आपल्यावरती संशय येईल हां. तेव्हा प्लीज तू हे जे काही करतोयस ते क्षितिजासाठी करतोयस असा विचार कर." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "तेच तर भूमी, तेच तर करत होतो ना मी. हे सगळं मी भूमीसाठी करतोय, माझ्या क्षितिजासाठी करतोय, असाच विचार करत होतो. पण शेवटीला काय गं, या सगळ्याची काही सवय नाहीच आहे ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी विचारात पडलेली असते, की असं काय करू, की या सगळ्यांचं टेन्शन दूर होईल? तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, "भूमी आपलं चुकलं. शेवटीला तिला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती. आपल्याकडून तिला शिक्षा व्हायला नको होती. मला खूप जास्त टेन्शन आलंय. कधीच माझ्या हातून असं काही घडलेलं नाही आहे. कुणाला साधं मी उलटसुद्धा बोलत नाही. सगळ्यांचा आदर करतो. तुला तर माहिती आहे ना?" तेव्हा भूमी म्हणते, "हो आकाश, मला माहिती आहे. मला सगळं माहिती आहे. अरे तू मच्छर नाही मारत. तू माणसाला काय मारशील? पण आपण जे केलं आपल्या क्षितिजासाठी केलं. तिच्या भवितव्यासाठी केलं. नाहीतर आपली लेक पोरकी झाली असती रे आकाश. तिला वाचवताना घडलं ना हे सगळं. मग तू कशाला आता स्वतःला त्रास करून घेतोस? हे बघ आकाश, एका बापाने आपल्या मुलीचा जीव वाचवला असं समज आणि आता मान थोडी मागे टेकव बरं. टेकव थोडी मान आणि शांतपणे डोळे बंद कर आणि थोडा झोपण्याचा प्रयत्न कर." पाणी वगैरे इथे आता पिऊन झालेलं असतं. भूमीसुद्धा विचारांमध्येच असते, की कसं काय हे सगळं हँडल करायचं. त्यानंतर इथे आकाशने आता डोळे बंद केलेले असतात. आणि तो शांतपणे आता झोपलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी त्याला इथे शांत करत असते. त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा इथे भूमी एका बाजूला विचार करत असते, की काय करायचं? आता रागिणीचं काम तर झालेलं आहे. आता कशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती सांभाळून घ्यायची? इथे आता आकाशला होणारा त्राससुद्धा तिला बघवत नसतो. इथे आता आकाश खरं तर मुंगी मारत नाही, तो माणसाला काय मारणार? आणि म्हणूनच इथे आकाश घाबरलेला असतो. त्यातल्या त्यात इथे भूमी स्ट्रॉंग असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी खाली बघते तर काय, रागिणी आलेली असते. रागिणी म्हणते, "भूमी सोडणार नाही आहे मी तुला. तुला आणि त्या आकाशला दोघांनाही सोडणार नाही. तुम्ही दोघांनी जे काही केलेत ना माझ्याबरोबर, ते मी अजिबातच विसरलेली नाही आहे. मी आली आहे भूमी, परत मी आली आहे. मी आली आहे तुझ्याकडून बदला घेण्यासाठी. तू जो काही माझा अपमान केला आहेस, माझी वाट लावली आहेस ना आणि जी काही तू मला मारली आहेस हे मी कधीही विसरणार नाही आहे. तुमचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर मी आणणार म्हणजे आणणारच." असं इथे रागिणी आता रागाच्या भरामध्येच म्हणत असते. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त घाबरते.
भूमीला वाटतं की खरोखर रागिणीचं भूत आले की काय, कारण रागिणी आता बदल्याची गोष्ट पुन्हा एकदा करत असते.